नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, कसे आहात? रक्षाबंधन आनंदाने, स्नेहपूर्वक, अगदी सुखसमाधानाने साजरं केलं. खूप आनंद ना. सणवारामध्येच आपण आपलं दैनंदिन जीवन विसरून चालणार नाही, बरोबर ना? तर पुन्हा एकदा मी संजय पवार, दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन या आपल्या चॅनलवरती पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा ज्योतिषीय जन्मकुंडली, ज्योतिषीय कुंडली शास्त्र या संदर्भातून मी जे त्यातली जे मर्म आहे, मूळ वास्तव, ते म्हणजे जन्म नक्षत्र गोचर, त्यावरच पुन्हा व्हिडिओ करतोय. त्याचं कारणही तसंच असेल आणि ते तुमच्या लक्षातही आलं असेल, बरोबर ना मंडळी? ज्योतिषीय कुंडली शास्त्राचा जर विचार केला तर समस्त ग्रह दशा म्हणजे महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा, सूक्ष्म दशा, जेवढ्या दशा स्थिती आहेत त्या, आणि प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्षात प्रत्येक वर्तमानामधील जी ग्रह गोचर स्थिती आपण अनुभवतो की त्याला सामोरे जातो किंवा, तर त्याच्या माध्यमातून आपण काय जाणून घेतो? फलित ना. आणि फलित नुसती जाणून घेत नाही, तर त्या फलितामधील माझ्यासाठी हा विचार प्रत्येकाचा असणार आहे की माझ्यासाठी फलितामध्ये नेमकी शुभता किंवा अशुभता कोणती असेल. ती शुभता किंवा अशुभता ही म्हणजे ह्याचा कालावधी किती असेल. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये कुठलीही गोष्ट, कुठलीही शुभता अशुभता फलितातली ही कायमस्वरूपी नसते, बरोबर ना? वर्तमान काळातले जे प्रश्न आहेत त्याची उत्पत्तीच त्या वर्तमानातील ग्रहस्थितीवरून निर्माण होते की नाही. मग त्याचं उत्तर आपल्याला त्याच वर्तमान स्थितीमधल्या गोचर स्थितीमधून मिळवायचं असतं, बरोबर ना? आणि ते उत्तर तुम्हाला समर्पकपणे सूट होईल किंवा लागू होईल हे स्पष्टपणे जाणीव करून देण्याचं काम तुमची जन्म नक्षत्र गोचर करते. जन्म नक्षत्र हे त्या कुंडलीचं मूळ बिंदू आहे, त्या कुंडलीचा मूळ बिंदू आहे. कारण त्याच्या भोवती संपूर्ण तुमची जन्मकुंडली कार्यरत असते. आता थेट मुद्द्याला हात घालायचा म्हणजे आपल्याला फलितामधली शुभ अशुभताच फक्त जाणून घ्यायची असते. शुभता तर आपण एन्जॉय करतो, मस्त उपभोगतो, पण त्रास करून घेतो आपण तो अशुभतेचा. वास्तविक त्याला त्रास करून घेण्याची गरजच नाही आहे, कारण जे घडणार आहे ते घडणारच आहे की नाही. जसं शुभ तुम्हाला घडलेलं आवडतं, उपभोगता, त्याच्याच पाठीला पाठ लावून अशुभता असतेच की नाही उभी, बरोबर ना? मग त्याला टाळण्याचा प्रयत्न का करतो आपण? आता हे असं बोलणं देखील संपूर्णतः खरं होणार नाही, कारण अशुभतेचं अवडंबर माजवलं गेलेलं आहे.
मुळात दोष हा प्रकारच नाही आहे. बरोबर ना? दोष म्हणजे त्या ग्रहस्थितीला दोषात्मक रीतीने मांडल्या गेलं. मुद्दा लक्षात येतोय? शास्त्रामध्ये दोष असेल तर ते शास्त्र निर्दोष कसं असेल? आणि शास्त्र ही म्हणजे सर्व शास्त्र ही निर्दोष आहेत. दोष नावाचा प्रकारच नाही आहे. फक्त आपण त्या काही ठराविक ग्रहस्थितीला, गोचर स्थितीला, नक्षत्रांना, ग्रहांना दोषात्मक म्हणून एक लेबल लावून टाकलंय. आणि त्यांच्या प्रत्येक मुवमेंट म्हणजे त्यांची जी कॉम्बिनेशन्स तयार होतात, म्हणजे जे फलित पंचांग तयार होतं. तर फलित पंचांग म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, फलित पंचांग म्हणजे काय? आपल्याला जी फलित मिळत असतात ती फलित म्हणजे एकाच ग्रहाच्या संदर्भातून ती फलित मिळतात का आपल्याला? नाही. तर तो ग्रह ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचाही त्या फलितामध्ये सहभाग असतो. पुन्हा नक्षत्रच नाही तर त्या नक्षत्राचा स्वामी ग्रह जो आहे त्याची देखील त्या वेळेसची जी स्थिती असते त्या स्थितीनुसार त्याचाही परिणाम घडत असतो. पुन्हा तो ग्रह ज्या नक्षत्राच्या चरणात असतो त्याच्या चरण स्वामीची देखील जशी स्थिती असते वर्तमानामध्ये त्यानुसार त्याचे परिणाम त्या फलितामध्ये सहभागी असतात. आता आलं राशी. राशी म्हणजे राशीचा जो मालक आहे, राशीचा जो ग्रह आहे, त्याचा ग्रहस्वामी त्याची देखील वर्तमानात जी पोझिशन असते त्यानुसार तो तुम्हाला फलित देत असतो. बरं, फलित म्हणजे तो ग्रह ज्या स्थानातून गोचर करतो त्या स्थानाचीच फक्त फलित आपल्याला मिळतात का? म्हणजे त्या स्थानातील विषयांवरतीच या पंचांग फलिताचा परिणाम जाणवतो का? नाही. कारण प्रत्येक ग्रहाला एकपाद, द्विपाद, त्रिपाद आणि विशेष अशा दृष्ट्या आहेतच ना. आणि प्रत्येक ग्रहाला संपूर्ण दृष्टी आहे, सप्तम दृष्टी. मग त्या दृष्टीमध्ये येणाऱ्या स्थानातील विषयांवर देखील ती पंचांग फलित स्थिती परिणामकारक ठरत असते. बरोबर ना? आता ह्या सगळ्या गदारोळामध्ये आपल्याला नेमकं काय जाणून घ्यायचं असतं? तर ही फलित स्वरूप माझ्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे? शुभ असेल तर किती टक्के, अशुभ असेल तर किती टक्के? कारण क्वचित कधीतरी 100% शुभता लाभते किंवा 100% अशुभता लाभत असते. यात पुन्हा सगळ्यात महत्वाचा भाग काय आला? तर जी काही शुभता किंवा अशुभता आपल्याला जाणवत असते त्याचा नेमका कालावधी किती असतो? कालावधी म्हणजे त्या ज्या ग्रहाची फलित पंचांग स्थिती आपल्यावर परिणामकारक ठरत असते त्या परिणामाचा एक ठराविक कालावधी असतो की नाही? कालावधी म्हणजे काय? तो ग्रह त्याच्या गतीप्रमाणे, गोचर गतीप्रमाणे, नैसर्गिक गोचर गतीप्रमाणे ज्या नक्षत्रातून जात असतो त्या नक्षत्रातील ज्या चरणातून जात असतो आणि ह्या सगळ्या सोबत ज्या राशीतून जात असतो आणि ती रास तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्या स्थानात आलेली आहे याची कालगणना करणं गरजेचं ठरते की नाही? साधं उदाहरण पुन्हा देतोय मी की चंद्राची गती काय आहे हो मंडळी? तर 2.5 दिवसामध्ये तो संपूर्ण राशी भोगतो. म्हणजेच 3 नक्षत्रांची एकूण मिळून 9 चरण भोगतो. आता प्रत्येक चरण चंद्र हा 6 तासात पार करतो. तसंच रवी, बुध, शुक्र हे 2.5 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण राशी भोगतात. चरण भोगतात. म्हणजेच
जवळजवळ एक महिन्यात ते राशी म्हणजे त्यांच्याकडनं राशी पालट होतो. मंगळासारखा ग्रह 6 दिवस एका चरणामध्ये असतो. आता असंच प्रत्येक ग्रहाची गोचर गती लक्षात घेऊन आपण जर त्या फलिताचा कालनिर्णय समोर घेतला, कालावधीमध्ये जो निर्णय दिलेला असतो फलिताच्या स्वरूपातून, तो जर समोर घेतला तर कुठल्याही ग्रहाची, कुठल्याही नक्षत्राची किंवा कुठल्याही ग्रहयोगाची, नक्षत्र योगाची फलित ही कायमस्वरूपी राहतात का? नाही ना. हा साधा सहज मुद्दा लक्षात घ्यायला काय हरकत आहे आपल्याला? हा मुद्दा का लक्षात घ्यायचा आहे? कारण सध्या तुम्ही सगळं म्हणजे सर्वजण जाणता किंवा पाहताय, वाचताय, बघताय, ऐकताय. अगदी ग्रंथांचे संदर्भ दिले जातात. मग ह्याव झालं, त्याव झालं, मग एखादा विषय घेतला जातो. त्या विषया म्हणजे तुम्हाला नकळत त्या विषयामध्ये गुंडाळलं जातं. एकीकडे तुमच्याकडून लपवण्यात आलेलं आहे की त्या विषयाची कालमर्यादा, म्हणजे त्या विषयाच्या संदर्भातून जे फलित आपण अपेक्षित करतो त्याची कालमर्यादा काय आहे हो? तुम्हाला ग्रह जे काय मांडतात त्याच्यातली त्या ग्रह नक्षत्रांची, ग्रह गोचरीची मर्यादित कालावधी गृहीत धरला जातो का? अगदी सकट सांगून मोकळे होतात की अमका स्थानातला अमुक एक ग्रह अशी फलित देतो. चुकीचं ठरते की नाही? अहो, एकाच स्थानामध्ये तो फलित देत नाही, तर कुंडलीतल्या 12 स्थानापैकी एकूण 8 स्थानांमध्ये जे विषय असतात ना, त्या विषयावरती प्रत्येक ग्रहाचा परिणाम होत असतो. तो परिणाम 100% शुभ किंवा 100% अशुभ होतच नाही. जरी झाला तरी त्याचा कालावधी एक तात्पुरता असतो, मर्यादित असतो. ह्याच्यातून काय लक्षात घ्यायचंय? ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या आराखड्यामध्ये तुम्हाला एकच लक्षात येईल बघा, की ज्योतिषीय कुंडलीशास्त्रातील जी ग्रहस्थिती आहे तिला आम्ही तर बदलू तर शकत नाही ना, तिला आपल्या इच्छेप्रमाणे बदलू शकत किंवा तिची दिशा बदलू शकत ना, त्या ग्रह गोचरीला थांबवू शकत. मग इथे पर्याय काय शिल्लक राहिला? इथे पर्याय एकच शिल्लक राहिला ना. काय? मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार अशुभ काय ठरणार आहे आणि शुभ काय ठरणार आहे, आणि तेच तर तुमच्या जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला जन्माला आल्यापासून सांगते. रवी, चंद्र, बुध, गुरु, शुक्र ही शुभ ग्रह, साफ चूक. मंगळ, शनी, राहू, केतू हे अशुभ ग्रह, असत्य. ह्याची पोलखोल कशामुळे होते? तर तुमच्या जन्म नक्षत्रामुळे. कारण केतूच्या नक्षत्रांना विपत, प्रत्यय आणि वध कोण ठरतं? तर रवी, मंगळ आणि गुरु. त्यानंतर शुक्राच्या नक्षत्रांना विपत, प्रत्यय आणि वध कोण ठरतं? तर चंद्र, राहू आणि शनी. इथं लक्षात. ज्यांची नक्षत्र रवीची आहेत, म्हणजे कृतिका, उत्तराषाढा, त्यांना विपत, प्रत्यय, वध कोण ठरतं? तर मंगळ, गुरु आणि बुध. बरोबर ना. ज्यांची चंद्राची नक्षत्र आहेत, रोहिणी, हस्त, श्रवण, त्यांना विपत, प्रत्यय, वध कोण ठरतं? तर राहू, शनी आणि केतू. इथे गंमत बघा, केतूच्या नक्षत्राला चंद्र हा शुभ ठरतोय, पण
चंद्राच्या नक्षत्रांना केतू अशुभ ठरतोय, वधकारक ठरतोय. आता शुक्राच्या नक्षत्राला चंद्र राहू शनी हे अशुभ ठरतोय, पण चंद्राच्या नक्षत्राला शुक्र कसा ठरतोय तो शुभ ठरतोय. राहूच्या नक्षत्राला शुक्र कसा ठरतोय तो शुभ ठरतोय. आहे की नाही ट्विस्ट. मग ही जी विविधता कुंडली सापेक्ष पद्धतीने जर तुमच्या समोर शास्त्राने मांडलेली आहे, तर त्याच्यावर विचार नको का करायला तुम्ही? त्या अनुषंगाने त्या संदर्भातून किंवा त्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनाकडे पाहायला नको का? का हे फक्त सरसकट जी मांडणी केलेली आहे, मंगळ शनी राहू केतू हे अशुभ, लक्षात येतंय? म्हणजे आम्ही ह्या जन्मनक्षत्र गोचरीला प्रस्थापित असलेल्या ज्योतिषीय पद्धतींमध्ये म्हणजे त्या जे काय अवडंबर माजवले त्याची पोलखोल करणारच ठरतो की नाही प्रत्येकाचं जन्मनक्षत्र. आला मुद्दा लक्षात? तर ह्या सगळ्या बहकत जाऊ नका. अति प्रामाणिकपणे स्वतःची जन्मनक्षत्र गोचर समजावून घ्या. खूप आयुष्य तुमचं सोपं होईल. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे जीवन जगायचे, ज्या ज्या घटना प्रसंगांना तुम्हाला सामोरे जायचे, त्यांना तुम्ही व्यवस्थित हाताळू शकता, व्यवस्थित टाळू शकता. म्हणजे टाळू शकता इन द सेन्स त्या घटना प्रसंगांमधली जी नकारात्मक भूमिका आहे, नकारात्मक भाव आहे, नकारात्मक फलित प्रभाव आहे, तो तुम्ही अगदी नियोजन केल्याप्रमाणे टाळू शकता. आणि आपल्या हातात तो एकच पर्याय ठेवलेला आहे ज्योतिषीय कुंडली शास्त्राने. त्याला समजून घ्या, स्वीकारा आणि त्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सामावून घ्या. हे अवडंबरित मृगजळी जे ज्योतिष प्रस्थापित झालेलं आहे, हे तुमच्या मुळावरच येणार आहे, त्रासदायकच ठरणार आहे. तुमच्या लक्षात आलेलं प्रामुख्याने फक्त दोष 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 हे तुमच्या डोक्यामध्ये पिढ्यानपिढ्यापासून भरवलं गेलेलं आहे. आता दोष आहे म्हटल्यानंतर मग काय जगामध्ये बोलताना आपण काय बोलतो? जगामध्ये अशी कुठली समस्या नाही आहे, असा कुठला प्रश्न नाही, त्याला उत्तर नाही आहे की तेव्हा त्याला उपाय नाही आहे. अरे पण दोषच अस्तित्वात नाही आहे शास्त्रामध्ये, तर उपायांची काय चलती कशासाठी? लक्षात येते ना? म्हणून आम्ही ह्या जन्मनक्षत्र गोचरीला क्लिष्टरित्या अवडंबरित जे ज्योतिषशास्त्र प्रस्थापित केलेलं आहे त्याची पोलखोल करणारं जन्मनक्षत्र गोचर समजतो आणि त्याच पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, प्रत्येकानं आपापलं जन्मनक्षत्र गोचर समजावून घ्या आणि आपल्या जीवनाकडे एक सक्षमपणे, अगदी सकारात्मक दृष्टीने, सदविवेक बुद्धीने आणि डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करा. जीवन बदलणार नाहीये. तुम्हाला जर तुमचं मन, बुद्धी, विचार आणि निर्णय हे जर सकारात्मक दृष्टीने ठाम झाले तर कुठलीही संकट कशी येऊ दे ना, त्याला तुम्ही सहज लीलया हाताळाल की नाही. पण ते लीलया हाताळणं तुम्हाला शिकवते कोण? तर तुमचीच जन्मनक्षत्र गोचर. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अशुभ काय ठरणार आहे, कधी ठरणार आहे, त्याचा कालावधी काय असेल हे सांगते तुम्हाला तुमची जन्मनक्षत्र, म्हणजे जन्मनक्षत्र गोचर. तिचं ऐकणं योग्य ठरेल की नाही? मुद्दा लक्षात येतोय?
असाच म्हणजे असेच छान छान पोलखोल मुद्दे घेऊन आपण आता एका एका व्हिडिओमध्ये येऊया. विषय आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आलं लक्षात? थांबूया इथे. असाच एक आणखीन एखादा मुद्दा घेऊन पुढे येऊया. तोपर्यंत ओम नमो आदेश. शुभम भवतु.